माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 9. आज बालकांड काल समाप्त झाले. आजपासून अयोध्याकांड प्रारंभ करत आहोत. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अयोध्याकांड प्रारंभ. भरत आणि शत्रुघ्न आपले मामा युधाजित यांचे उत्तम आदरातिथ्य स्वीकारीत काही काळ आजोळीच राहिले. दरम्यान इतके अयोध्येत श्रीराम महाराज दशरथांना अधिकाधिक प्रिय होत होते. प्रजाजनांचे त्यांच्यावर खूप प्रेम होते. श्रीराम हे स्वतः भगवान श्री विष्णू असून दुष्ट रावणाचा वध करण्याच्या हेतूने ते मानवी समाजात अवतरले होते. पूर्ण पुरुषोत्तम भगवान असलेले प्रभू राम समस्त सद्गुणांचे आगार होते. श्रीरामाच्या सुंदर शरीर सौष्ठावर ज्याची दृष्टी पडे त्यांचे नेत्र पूर्णपणे सुखावत. श्रीराम एक साहसी वीर क्षत्रियांची भूमिका निभावत होते, पण तरी ते आत्मसंयमी, आत्मसंतुष्ट, बेशिवरहित होते. त्यांची वाणी आणि कृती अतिशय मृदू होती. इतरांकडून झालेल्या टीकेबद्दल श्रीरामाने कधीही वाईट वाटून घेतले नाही. इतरांनी दर्शवलेल्या अल्पशा मायेमुळे ते प्रसन्न होत. ते स्वभावाने क्षमाशील, आपल्या पदाबाबत अत्यंत विनम्र होते. केवळ पुण्यवान आणि विद्वान व्यक्तींची संगतच ते स्वीकारित असत. ते अतिशय समजूतदार असून अतिथींचे स्वागत करण्यात नेहमीच तत्पर असत. ते सत्यप्रिय होते. सदैव ब्राह्मणांचा सन्मान करीत. त्यांचे प्रजाजनावर खूप प्रेम होते. प्रजाजनाने ते अतिशय प्रिय होते. श्रीराम नेहमीच धर्मतत्वानुसार वागत. सर्व शास्त्रात ते पारंगत होते. तारुण्याच्या जोशाचे ते मूर्तिमंत रूप होते. कोणाच्याही चारित्र्याचे ते चांगली पारख करीत असत. अपराध्यांना शिक्षा करण्यात, गुणवानांना गौरवण्यात ते नेहमी तत्पर असत. ते एक कुशल अश्वारोहक व महान धनुर्धर होते. सर्व महारथीमध्ये ते सर्वश्रेष्ठ होते. खरोखर श्रीराम हे तिन्ही लोकांचे स्वामी, चिरंतन कालाचे नियंत्रक होते. मोठमोठ्या देवता असुरांसाठी ते अजिंक्य होते. महाराज दशरथाने आपल्या राज्यावर 60,000 वर्ष राज्य केले. किती? 60,000. आता वृद्धत्वामुळे गात्री थकल्यामुळे त्यांनी राज्य कर्तव्यातून निवृत्त होण्याचे ठरविले. असे केल्याने देहत्यागापश्चात उच्च पदाच्या प्राप्तीची तयारी ते करू शकणार होते. तथापि भविष्यात काही वाईट घडेल असे दर्शवणारे दुश्चिन्हे महाराज दशरथाला दिसू लागले. म्हणूनच लवकरात लवकर श्रीरामांना आपल्या उत्तराधिकारी घोषित करण्याची त्यांची इच्छा प्रबळ झाली. या उद्देशाने महाराज दशरथाने आपले मंत्रीगण, प्रमुख नागरिक, आपल्या मांडलिक राज्याची एक सभा बोलावली. तथापि या सर्व घाई गर्दीत राजा जनक आणि राजा केकय यांच्या पाठिंब्याची खात्री असल्याने महाराज दशरथाने त्यांना औपचारिक आमंत्रण दिले नाही. तत्पश्चात एकत्रित जमलेल्या सभासदासमोर महाराज दशरथाने जाहीर केले, मी आता वृद्ध झालो. माझी इच्छा आहे की माझा सर्वात ज्येष्ठ पुत्र राम याला राजसिंहासनावर बसवावे. ज्यावेळेस श्रवण करता त्यावेळेस डोळ्यासमोर दृश्य आणा. आपल्याला ते नक्कीच जास्त आनंद देऊन जाणार. तो आता 27 वर्षाचा झाला. आता चैत्र हा शुभ मास चालू. उद्याच पुष्य नक्षत्राचा शुभ मुहूर्त. तेव्हा आपली अनुमती असल्यास मी असे सुचवतो की राजसिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून रामाचा राज्याभिषेक करण्याच्या समारंभाला उद्यापासूनच सुरुवात करूया. सभेमध्ये जमलेले मंत्रीगण, राजे, नागरिक सर्वांनीच महाराज दशरथाच्या या प्रस्तावाचे स्वागतच केले. त्यांनी प्रभू रामाची प्रत्यक्ष भगवान विष्णूची तुलना करीत त्यांच्या अतुलनीय गुणांची प्रशंसा केली. त्यामुळे महाराज दशरथ आनंदित झाले. त्यांचे दडपणे दूर झाले. सर्वजण स्वगृही गेल्यावर दशरथाने वशिष्ठ मुनींना राज्याभिषेक सोहळ्याची तयारी त्वरित सुरू करण्याची विनंती केली. वशिष्ठांनी मग मुख्यमंत्री, सुमंत्र यांना सर्व नगरी उत्तम प्रकारे सजवण्याची, इतर सर्व तयारी करण्याची आज्ञा दिली. ज्या योगे पुढच्याच दिवशी सर्व विधी प्रातकाळी लवकर सुरू करता यावेत. त्यानंतर महाराज दशरथाने रामांना राजदरबारात येण्यासाठी बोलावणे पाठवले. राम लगेचच राजदरबारात आपल्या पित्यासमोर आले. हात जोडून ते महाराज दशरथाच्या पुढे आले. त्यांच्या चरणी दंडवत घातले. महाराज दशरथाने आपल्या पुत्राला वर उचलले. त्याला दृढ आलिंगन देत म्हटले, माझा प्रिय रामा,
मी आता वृद्ध झालो, थकलो. आता मला असे वाटते की माझी निवृत्त होण्याची वेळ आलेली. सर्व तऱ्हेचे राजवैभव मी भरपूर उपभोगले. असंख्य यज्ञ केले. प्रचंड प्रमाणात संपत्ती ब्राह्मणांना दान केली. रामा, तू माझा सर्वात श्रेष्ठ ज्येष्ठ प्रिय पुत्र. त्याचप्रमाणे सर्व मंत्रिगणांचे नागरिकांचे तुझ्यावर खूप प्रेम. म्हणून राजसिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून तुझा उद्या राज्याभिषेक करण्याची सर्व तयारी माझ्या आज्ञेने झालेली. हे ऐकताच श्रीरामाचे काही मित्र गोड बातमी माता कौशल्याला आपणच पहिल्यांदा सांगावी या आशेने तिच्याकडे धावले. हे वृत्त ऐकताच ती आनंदाने अगदी हरवून गेली. अशी शुभवार्ता देणाऱ्यांना तिने सोने अलंकार काही लगेच दान केल्या. त्यानंतर जेव्हा राम आपल्या प्रासादात परतले तेव्हा संपूर्ण मार्गावर नागरिकाचे घोळके आनंदाने जयघोष करीत त्यांचे अभिनंदन करीत होते. दरम्यान महाराज दशरथ थोडी विश्रांती घेण्यासाठी स्वतःच्या अंतगृहात आले. परंतु जसे निद्रेच्या कुशीत विसावले तसे त्यांना एक सूचक स्वप्न पुन्हा पुन्हा दिसू लागले. त्याच क्षणी ते दचकून उठले. त्याने लगेच सुमंत्रा करवी श्रीरामांना पाचारण धाडले. आपल्या पुत्राच्या नियोजित राज्याभिषेक समारंभात अडथळा येण्याची शक्यता आहे अशी कुशंका महाराजांच्या मनात येऊ लागली. आपल्या वडिलांनी पुन्हा आपल्याला बोलावले. ऐकताच श्रीराम थोडेसे साशंक झाले. ते घाईघाईने आपल्या वडिलांच्या महालाकडे निघाले. आपल्याला पाचारण करण्याचे कारण विचारत त्यांनी महालात प्रवेश केला. दगाड डोळ्यासमोर दृश्याना किती आनंद होते आणि किती पुढे काय पान वाढले आपल्याला माहीत देखील नाही. दशरथाने श्रीरामाला आलिंगन दिले आणि म्हटले, प्रिय रामा, तुझ्या राज्याभिषेक पाहण्याची एक इच्छा वगळता आयुष्यातील माझ्या सर्व आकांक्षा पूर्ण झाल्या. परंतु दुर्भाग्याने सूर्य, मंगळ, राहू यांच्या प्रभावामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ माझ्यासाठी अतिशय वाईट. त्याशिवाय काही अस्वस्थ करणारी स्वप्ने मला पडत आहे, जी अशी सुचता की काहीतरी मोठी दुर्घटना माझ्यावर ओढवणार आहे. म्हणून सर्व गोष्टी त्वरेने दडीच नेण्याचा माझा विचार. तुझे बंधू भरत, शत्रुघ्न यांच्या अनुपस्थितही तुझ्या राज्याभिषेकाचा समारंभ शीघ्रतेने सुरू व्हावा अशी माझी इच्छा. तू आणि शीतेने शुद्धीकरणासाठी आज रात्री उपवास करावा. त्यानंतर उद्या पहाटे राज्याभिषेकासाठी तू तयार हवे. दुसऱ्या दिवशीच्या तयारीबद्दल सीतेला सूचना देण्यासाठी राम आपल्या प्रासादात परतले. तथापि तेथे सीता न दिसल्याचे राम आपल्या मातेच्या प्रासादात गेले. तेव्हा रामाने कौशल्याच्या महालात प्रवेश केला. तेव्हा कौशल्या श्वास रोखून अर्ध मिटल्या डोळ्यांनी रामाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले कुलदैवत भगवान नारायणाची शांतपणे प्रार्थना करीत होती. आपल्याकडे कुठलाही प्रसंग असला, काही घडलं आपल्याकडे, तर आपण आधी स्मरण कोणाचे करतो? कुलदेवतेचे करतो. कुलदेवता ही आपली माऊली आहे आणि ती आपल्या पाठीशी सावलीप्रमाणे उभी राहते. म्हणून सुखदुःखात तिला हाक मारावीच. म्हणूनच नित्यनेमाने दररोज माता कुलस्वामिनीचं स्मरण करणे गरजेचे होय. रामाना पाहून कौशल्य आपल्या पुत्राच्या स्वागतासाठी उभी राहिली. राम तिला म्हणाले, माते, पिताश्री राजसिंहासनाचा उत्तराधिकारी म्हणून माझा राज्याभिषेक करू इच्छितात. सासरू नयनाने कौशल्या उतरली, निश्चितच माझी तपश्चर्या व्यर्थ ठरली नाही. तू आणि सीता दीर्घायुष्य व्हा, सदैव सुखात राहा. राम प्रसन्नतेने आपले बंधू लक्ष्मणाकडे वळले. म्हणाले, माझ्या प्रिय बंधू, तू माझी दुसरी प्रतिमाच आहेस. म्हणून तूही माझ्या समवेत राज्य केले पाहिजे. खरे तर तुझ्याशिवाय राजवैभवात किंवा जीवनातही सुखी राहण्याचा विचार सुद्धा मी करू शकत नाही. त्यानंतर राम हर्षभरीत मनअवस्थेत आपल्या प्रासादात परतले. सीता आणि रामाने एकत्रितपणे भगवान नारायणाची उपासना केली, पूजा केली. नंतर रात्र होताच त्यांनी विश्राम केला. या दरम्यान संपूर्ण नगरीत सारे नगरवासी आगामी सोहळ्याची तयारी करण्यात आनंदाने मग्न झाले होते. अयोध्येतील सर्व पथ सुगंधी पाण्यात धुतले गेले. त्यावर सुगंधी फुलांची उधळण केली गेली. घराघरात, चौकात चौकात रंगीबेरंगी तेजस्वी दीप लावल्यामुळे रात्रीच्या वेळी दिवस असल्यासारखे भासत होते. उत्साही जनसमुदाय समुद्राच्या लाटांसारखा वाटत होता. तर असंख्य हत्ती, घोडे, उंट महासागरातल्या प्रचंड जलचरासारखे भासत होते. कैकेयी व महाराज दशरथ यांच्या विवाहप्रसंगी कयराज अश्वपतीने मंथरा नावाची कुबडी दासी कैकेयीला दिली होती. खरे तरी मंथरा रावणाला मारण्याच्या कामगिरीत मदत करण्यासाठी देवी देवताने पृथ्वीवर पाठवलेली एक अप्सरा होती. श्रीरामाच्या नियोजित राज्याभिषेकापूर्वीच्या त्या संध्याकाळी मंथरा राजप्रासादाच्या गच्चीवर गेली. तेथून तिने उत्तमरित्या सजवलेली संपूर्ण अयोध्या नगरी
रस्त्यावरील हर्षवरीत नागरिकांची गर्दी पाहिली. हे पाहून आश्चर्यचकित झालेली मंथरा रामाच्या एका अद्भुतपूर्व दाहीकडे आली. तिने पृच्छा केली, कोणत्या महत्वाच्या प्रसंगासाठी उत्सव चाललाय ग? कौशल्य महाराणी एवढ्या आनंदात का दिसत आहे? त्या ब्राह्मणांना सडळ हस्ताने दान का करीत आहे? दाईने आनंदाने उत्तर दिले, उद्या पुष्य नक्षत्राचा मुहूर्त. या शुभ नक्षत्राचा मुहूर्ताचा लाभ घेऊन राजा दशरथ महाराज राज्याचा उत्तराधिकारी म्हणून श्रीरामाचा राज्याभिषेक करणार आहेत. बोला जय श्रीराम. या अनपेक्षित वृत्ताने मंथरेचे मत्सरी हृदय भेदले होत गेले. राजा काही फसवणूक करीत आहे असा संशय आल्याने ती अचानक क्रोधित झाली. लगेच कैकेयीच्या शोधात निघाली. स्वामींनी स्वतःच्या दालनात आसनावर शांतपणे विसावलेली पाहून आश्चर्यचकित झालेली मंथरा उद्गारली, उठ, जागी हो. हे मूर्ख स्त्री, एक महासंकट तुला गिळंकृत करत आहे हे तुला माहीत नाही, दिसत नाही काय? आपल्या पतीच्या मधुर वचनाने तू इतकी भ्रमित झाली की तुझ्या डोळ्यासमोर काय घडत आहे याचे भासही तुला नाही. कैकेयी निष्पापपणे उतरली की आपल्या पतीच्या योजनेला तिला कोणताही दोष दिसत नाही. तथापि यामुळे मंथरा अधिकच क्रोधित झाली. मन वळवू शकणारी संभाषण करण्यात निपुण असलेल्या मंथरेने कैकेयीला असं काही समजावले की हळूहळू तिच्या मनात पतीबद्दल संशय निर्माण झाला. आपण कैकेयीचे हितचिंतक आहोत असे दर्शवित मंथरा सांगू लागली, रामाला आपल्या सिंहासनाचा उत्तराधिकारी बनविण्याची तुझ्या पतीची योजना तुला निश्चितच माहीत असेल. तुझा पती तुझी कशी फसवणूक करत आहे हे तुला दिसत नाही काय? आपल्या प्रिय पुत्राला रामाला गुप्तपणे सिंहासनाचा उत्तराधिकारी नेमता यावे म्हणून भरताला त्याने दूर पाठवून दिले आहे. एकदा का राम राजा झाला की तुझ्या पुत्रांचा विनाश होईल. तू निराशेच्या गर्तेत भिरकावलेली जाशील. शिवाय मी तुझ्यावर अवलंबून आहे म्हणून तुझे भविष्य हेच माझेही भविष्य असेल. फार वर्ष उशीर होण्यापूर्वी मला तुझी मदत करू दे. तुझ्या स्वतःचा पुत्र भरत, तू स्वतः अशा दोघांना वाचवण्यासाठी त्वरित काहीतरी कर. आपल्या दाशीला एवढे धीटपणे बोलताना पाहून कैकेयी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, रामाला सिंहासनावर बसवले जाणार आहे हे कळल्याने मला अतिशय आनंद झालाय. हा शुभ समाचार दिल्याबद्दल हा अलंकार घे. खरोखर तुला काय हवे असेल ते सांग. कैकेयीने एक अमूल्य रत्न मंथरेच्या हातात ठेवले, परंतु त्या आशेने दूर भिरकावले. मंथरा क्रोधाने उतरली, संकटाच्या प्रसंगी सुद्धा तू आनंद व्यक्त करू शकतेस हे पाहून मला धक्काच बसला आहे. भरताला सोडून रामाची निवड हा तुला घोर अपमान वाटायला हवा. तुझी कल्पना आहे की तू दशरथाची सर्वात आवडती राणी, तथापि खरे पाहता ते कौशल्यवरच जास्त प्रेम करता हे तुला अपमानास्पद वाटत नाही काय? तू कल्पना करीत आहे की तू आनंदात आहे, पण खरे कल्याण होणार आहे ते कौशल्याचे ग बये. एकदा का राम राजा झाला की तू कौशल्याची दासी बनशील. भरताला रामाचा सेवक बनावे लागेल. अशा तऱ्हेने मंथरेच्या द्वेषयुक्त शब्दाने कैकेयीच्या अंतकरणात हळूहळू विष भिनू लागले. शेवटी जेव्हा तिच्या मनात कौशल्यविषयीचा द्वेष पूर्णपणे जागृत झाला तेव्हा तिचा चेहरा क्रोधाने फुलून आला. अशा तऱ्हेने कैकेयी सौम्य झाली. मंथरेला म्हणाली, मंथरा, कदाचित तू म्हणतो आहे त्यात तथ्य आहे. कशी करून रामाला वनवासात पाठवले पाहिजे जेणेकरून माझा स्वतःचा पुत्र राजसिंहासनावर बसेल, हे सर्व मी कसे घडवून आणू हे कृपया मला सांग. मग मंथरेने कैकेयीला आठवण करून दिली की काही वर्षापूर्वी महाराजांनी इंद्राच्या बाजूने दैत्यांच्या सेनेशी, ज्यांचा प्रमुख शंभर होता, मुख्य युद्ध केले होते. शंभराला अनेक मायावी शक्ती अवगतच असल्यामुळे देव त्यांच्याशी युद्ध करायला घाबरत होते. असेच एकदा दैत्यांनी देवांचा दारुण पराभव केल्यानंतर महाराज दशरथाने देवतांचे नेतृत्व करीत त्यांच्या वैजंत ह्या राज्यस्थानीवर हल्ला केला. ते एका वीर योद्ध्याप्रमाणे लढले, परंतु योद्धात ते गंभीरपणे जखमी झाले, बेशुद्ध पडले. तेव्हा कैकेयीने त्यांना युद्धभूमीपासून दूर नेले, त्यांचा जीव वाचवला. अत्यंतिक कृतज्ञतेने दशरथाने कैकेयीला 2 वर मागायला सांगितले. तथापि कैकेयी म्हणाली की गरज पडेल तेव्हा ती ते वर मागून घेईल. मंथरा पुढे म्हणाली, महाराजांनी कबूल केलेले ते 2 वर मागण्याची वेळ आता आली आहे. एका वराने तू भरताचा राज्याभिषेक व्हावा असे माग, आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षे वनवासात पाठवायची मागणी कर.
रामाच्या अनुपस्थित भरताला प्रजेमध्ये आपली लोकप्रियता स्थापित करण्याची संधी मिळेल, जेणेकरून उत्तम राजा म्हणून त्याचे स्थान सुरक्षित राहील होईल. मंत्र्याने पुढे काही केला सुचवले, आता क्रोधागारात जा. तुझे किमती दागिने राजवस्त्रे फेकून देऊन जुनी प्राणी मलिन वस्त्रे परिधान कर. थंड फरशीवर पडून राहा. जेव्हा महाराज दशरथ तुला भेटायला येतील तेव्हा प्रथम काही बोलू नकोस ग बाई, पण काही काळजी करू नकोस. त्यांचे तुझ्यावर एवढे प्रेम की तुला दुःखी पाहणे त्यांना अजिबात सहन होणार नाही. तुझी समजूत घालण्यासाठी ते वाटेल ते करते, पण तुझी महत्वाकांक्षा मनात दृढ ठेव. तुझ्या पुत्राला सिंहासनावर बसवण्याखेरीज दुसरे काही स्वीकारू नकोस. सोने, रत्ने, चांदी काही 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 नको. इतर कोणत्याही गोष्टीने तुझे समाधान करण्याची संधी तू त्यांना देऊ नकोस. फक्त त्यांनी दिलेल्या 2 वरांचे त्यांना स्मरण करून दे. जेव्हा ते वर देण्यास अनुमती देतील तेव्हा भरताला त्वरित सिंहासनावर बसण्याची व रामाला वनवासात पाठवण्याची तू मागणी कर. कैकेयीचे चंचल हृदय पूर्णपणे द्वेष लोभाच्या आहारी गेलेले असल्याने मंथरेची योजना ऐकून ती आनंदित झाली. तिने दाशीला आश्वासन दिले की ती तिचा सल्ला तंतोतंत पाळेल, कारण मंथरेच्या कुसंगतीमुळे कैकेयीला आता भरताला जगाचा सम्राट बनवण्याचा ध्यास लागला होता. एखाद्या भ्रमिष्ट स्त्रीप्रमाणे कैकेयी मंथराचं आपल्या सुदैवाला कारणीभूत आहे असे समजून तिची स्तुती करू लागली. ती म्हणाली, प्रिय मंथरे, सामान्यपणे कुबड्या व्यक्ती पापी असतात, परंतु मात्र शहाणी आणि सन्मानी आहेस. मला वाटलं की तुझी तथाकथित व्यंग करणारी काय अगदी सुंदर आहे. खरेच एखाद्या कमळाने वाऱ्याच्या झुळकीसमोर वाकावे तशी तू झुकलेली. त्यामुळे तुझे दर्शन खूप मोहक. तुझे स्तन एवढे मोठे आणि सुंदर की जेव्हा तू खाली वळवते तेव्हा तुझे नाजूक नाभी त्यात लपून जाते. तुझे नितंब डोलदार तुझ्या मांड्या नेतळ बांधले सूत. चमकदार रेशमी वस्त्रात तेजस्वी दिसते ग तू. तुझ्या मऊ पावलातही पैंजण सुमधुरपणे वाजवतात. मुत्सुदेगिरीने संपूर्ण शास्त्र रथचक्राच्या तुंब्याप्रमाणे असलेल्या तुझ्या कुबडात वसत असावे हे प्रिय मंथरे. जेव्हा भरताला राज्याचा युवराज म्हणून घोषित केले जाईल तेव्हा शुद्ध सोन्याची साखळी मी तुला तुझ्या कुबडावर हारासारखी घालेन. जेव्हा राम वनवासाला जाईल तेव्हा तुझ्या कुबडाला मी चंदन उटीचा लेप लावेन. हे मंथरे, मी तुला अप्रतिम वस्त्रे आभूषणे बक्षीस देईन, आणि जर सर्व कुबड्या स्त्रियांना तुझी दाशी बनवून त्यांना तुझे पाय चेपायला लावेल. दरम्यान रामाच्या राज्याभिषेकाची सर्व आवश्यक तयारी पूर्ण करून महाराज दशरथ कैकेयीला भेटण्याच्या इच्छेने आपल्या प्रासादात परतले. आपल्या सर्वात धाकट्या राणीला उत्सुकतेने भेटण्यासाठी आलेल्या दशरथांना ती आपल्या महालात नसल्याचे पाहून आश्चर्य वाटले. ती जवळपास कुठेतरी असेल असे वाटून राजाने तिला हाका मारले. तथापि जेव्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा ते साशंक झाले, कारण यापूर्वी कधीही तिने न सांगता आपला महाल सोडला नव्हता. शेवटी एका सेवकाकडे चौकशी करता महाराज दशरथांना कळले की कैकेयी क्रोधागारात गेलेली. चिंतित होऊन महाराज तिकडे धावले. बघूया महाराज तिकडे धावल्यानंतर पुढे काय होते ते. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जर श्रवण केले असेल, नयनापुढे छानपैकी मूर्त्या आणल्या असतील समोरच्या श्रवणाच्या, तर नक्कीच जय श्रीराम लिहायला विसरू नका. प्रतिक्रिया तर हव्याच मला.